एक एक नाही तर एक तरी चांगलं भेटायला पाहिजे माझ्या आयुष्यात. हे पण नाही इकडचं चांगलं आणि इकडचंही म्हणजे आई माझी चांगली आहे पण हे नाही सपोर्टिव्ह नाही. म्हणजे आपण काय विचार करतो लहानपणापासून मी एवढं स्ट्रगल केलंय की लग्नानंतर तरी हौशी नवरा किंवा चांगली फॅमिली भेटेल. जाऊ दे. पण जे आईने जे भोगलंय, त्याच्यामध्ये तुम्ही आता आईला जे आता आईच हे आपल्याला. फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. आई चांगली म्हणायचं. नको आईच आपल्याला. आईला कधी नाही आईशिवाय कोणी नाही. आई या शब्दातच केवढं हे. तुम्हाला अजून सुद्धा चुप. लहान बाळासारखा विचार करतात ना, चहा देतात, जेवण नाही म्हणतात. ही हे करतात. आई आहे हा? ती. आणि फार हौचे आहेत. हे आमचं आईनं आपल्या जागा सोडली का? अशीच आमची आई सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. आईला असलं वदले छत्रपती, वदले छत्रपती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. आईला अशा रूपाला वदले छत्रपती. आई आई आई. आमच्याशी जर एवढं तुम्ही मी असतंच ते एखाद्याच्या नशिबात सगळ्याच गोष्टी नाही चांगल्या मिळत. नाही. हा असं आहे. ते सर्टिफिकेटच काम नाही ना. प्रत्येकाच्याच नशिबात सगळ्याच गोष्टी हा. दुःखी नसतं झालं किंवा दुःख काय त्याला कळलंच नसतं. कमतरता असते असं समजायचं. आपल्याही आयुष्यात कुठेतरी तसंच आहे. आणि पण मी प्रत्येक दिवस माझा आनंदाने आणि समाधानाने घालवते. कधी असं वाटत नाही की मला काहीतरी आहे. कारण स्वामींचं आपल्या पाठीमागे पाठबळ भरपूर आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे बस. बाकी आयुष्यात काही नाही. म्हणून तर येणारा प्रत्येक दिवस मी असं ठरवते की आजचा दिवस खूप छान आनंदात जाणार आहे आणि मी आहे त्यात खूप समाधानी असं मी रोज विचार रोज करते. रोज रोज. त्यामुळे मी रोज समाधानीच असते. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत एखादी गोष्ट ही होणारच आहे, हे असंच होणार आहे आणि तसंच घडतं ते. त्यामुळे आपण जे विचार करू ते तसं घडतंच आणि सगळ्याच गोष्टी आयुष्यात चांगल्या भेटतील असं नाहीच आहे. विषय सोडून द्यायचा आणि पुढे चालायचं. एवढ्यातच आपल्याकडे याला आलेलं आहे चिल्ड्रन्स डे मदर्स डे, फादर्स डे नवीन निघाले आता. पण चांगलं आहे की आईचा दिवस तरी साजरी केला जातो प्रत्येक दिवस. हा आल्याशिवाय कळत नाही आई काय आहे. जेव्हा ती आई होते तेव्हा तिला समजतं आपली आई काय होती आणि कशी होती आणि आपल्यासाठी किती केलं. आई इतक्या माया नाही कुठंच. आजकालच्या मुली काय कोणता मुलगा आवडला की गेला निघून, पण त्या आईने किती केले. जेव्हा ती आई होती तेव्हा तिला कळतं की खरंच आई म्हणजे काय. 40 वर्ष करती म्हणली का? त्याच्यासाठी आता करतीच आहे ना. आज तिला मी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली का. छान जेवती झोपती राहतीये. उलट तिला मुलांचं सुख लाभलंय. टाइम झाला तरी फोन करते. ते तर आहेच.